आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयाची मालिका कायम असल्याचा दावा केला. ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या निकालाला आगामी निवडणुकांमधील मोठ्या यशाची नांदी असल्याचे म्हटले. ठाणे, पालघर विधान परिषद आणि यवतमाळ विधान परिषद दुष्यंत चतुर्वेदी हे देखील बिनविरोध आलेले आहेत. शिवसेनेचे 2 बिनविरोध आले, भारतीय जनता पक्षाचे 2 बिनविरोध आले आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे देखील 2 बिनविरोध आले. म्हणजे 6 बिनविरोध या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत. ही पुढील विजयाची नांदी आहे. जळगाव आणि नाशिक देखील चर्चेअंती बिनविरोध म्हणजे आता एकमेकाला पाठिंबा जवळपास ते दोन्ही बिनविरोध होऊ शकतात. आणि मी अगोदर पण सांगितलं होतं ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी की 17च्या 17 जागा महायुती जिंकेल असा विश्वास मी व्यक्त केला होता. कारण महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी पाहिलेली आपण म्हणजे त्यांचे कोणात पायपोस नाही आणि या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये गटबाजी मतभेद सगळे समोर आले आणि उमेदवारांनी देखील त्यांच्या अनेक ठिकाणी माघार घेतली. यावरून महाविकास आघाडी काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ही तर लोकसभेत देखील आपण पाहिलं, विधानसभेत पाहिलं, झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहिलं आणि ह्या विधान परिषदेमध्ये देखील आपण पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीने यशस्वी वाटचाल करते आहे. कारण महायुती जेव्हा 2022ला महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून या राज्यामध्ये विकासाची पायाभरणी, विकासाची घोडदौड, डबल इंजिन सरकार, केंद्रात आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सातत्याने महाराष्ट्राला पाठबळ देण्याचं काम करतात. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं, विकास प्रकल्प केले, विकासाची योजना केल्या, अनेक योजना केल्या, त्याचं फळ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी पुढची वाटचाल करतायत. आम्ही टीम म्हणून काम करतोय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये एक विकासाचं राजकारण आपण पाहतोय आणि विकास प्रकल्पांना वेग देण्याचं काम, गती देण्याचं काम महायुती करते. या उलट महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेस विकासाला ब्रेक लावण्याचं काम केलं, स्थगिती देण्याचं काम केलं. ते एक प्रकारचं स्थगिती सरकार होतं. आमचं प्रगती सरकार आहे आणि त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर आहे आणि त्यामुळे आमची विकासाची गाडी मोठ्या वेगाने पुढे जाते आणि त्यामुळे लोक विश्वास दाखवत आहेत की महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर त्या मतदारसंघामध्ये कामं होतील आणि विकास होईल. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.